dear student, welcome to all on my YouTube channel General Science with Yogesh Gawale. Today we are going to learn a new topic. Okay? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे आपण 5th स्टँडर्डमध्ये 5व्या वर्गामध्ये 24 नंबरच्या लेसनमध्ये सबस्टन्सेस अँड ऑब्जेक्ट हा लेसन आपण बघितलेला आहे. त्यामध्ये महर्षी कणाद हे आपल्या भारतामध्ये 6व्या शतकामध्ये होऊन गेलेले ग्रेट ऋषी होते. त्यांनी आपल्याला तेव्हा सांगितलेले की आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या ऑल दॅट थिंग्स दॅट वी सीन इन आवर सराउंडिंग्स दे आर मेड फ्रॉम मायन्यूट पार्टिकल्स. त्याचं त्या 24 नंबरच्या लेसनमध्ये आपण बघितलं. इफ वी कट चॉक व्हॉट विल हॅपन? चॉक पार्टिकल या चॉकला आपण कट केलं त्याच्यातून अशा प्रकारचे आपल्याला चॉक पार्टिकल मिळतात. सिमिलरली इफ वी कट वूड, आयर्न, सॉइल, डस्ट पार्टिकल एक्सेट्राज, even our body also which is made from very minute particles. Okay, so these minute particle create a matter. मायन्यूट पार्टिकल आपल्या डोळ्याने दिसत नाही, परंतु हे मायन्यूट पार्टिकलची संख्या जास्त झाल्यानंतर त्याच्यापासून काय तयार होतं? मॅटर तयार होतं. अँड मॅटर मेड अप ऑफ सबस्टन्सेस दॅट वी लर्न इन अ लास्ट लेसन ऑल्सो, इन अ 5th स्टँडर्ड ऑल्सो. ओके, देन इथे तुम्हाला समजले की सबस्टन्स कशापासून तयार होतात? मॅटर. अँड मॅटरमध्ये काय? सेम एकाच क्वालिटीचे युनिफॉर्म पार्टिकल्स आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. अशा प्रकारच्या मटेरियलला मॅटर आपण म्हणतो. आणि मॅटरपासून काय तयार होतं? सबस्टन्स. देन डू यू ऑल्सो नो दॅट? ऑब्झर्व दिस 3 पिक्चर. ओके, व्हॉट डू यू सी इन दिस 3 पिक्चर? Just tell me, what do you see in these 3 picture? Which 3 picture do you see in the picture? Answer in a comment box. Okay, right, there is a chair, table and cupboard. Okay, now you tell me, how did you identify them? कशावरून त्यांना तुम्ही ओळखलं? राईट, अकॉर्डिंग ऑर ऑन देअर शेप्स. त्याच्या शेप्सवरून, त्याच्या स्ट्रक्चरवरून आपण त्याला ओळखलं. ठीक आहे. सो नाव यू गेस आर ट्राय टू आन्सर इन अ कमेंट बॉक्स. व्हॉट मटेरियल आर दे मेड अप ऑफ? व्हॉट material are they made up of? Chair made from wood, table made from plastic, cupboard made from iron. Right? So in this way, here we can see that these are the different objects. They are made from different materials, means different substances. Okay, तर याच्यावरतून आपल्या लक्षात येतं की आपल्या आजूबाजूला असणारे जे काही सबस्टन्सेस आहेत हे वेगवेगळ्या मटेरियलपासून, ऑब्जेक्ट्स आपल्या आजूबाजूला दिसणारे जे काही ऑब्जेक्ट्स आहेत हे वेगवेगळ्या सबस्टन्सेसपासून आपण तयार करू शकतो, किंवा एका सबस्टन्सपासून हे वेगवेगळे ऑब्जेक्ट्स आपण तयार करू शकतो. सो नाउ यू टेल मी, विच काइंड्स ऑफ ऑब्जेक्ट्स वी यूज्ड फ्रॉम मॉर्निंग टू टिल नाईट इन आवर हाऊस? राईट, अर्ली इन द मॉर्निंग वी यूज अ ब्रश. Then what? Glass, utensils, cloths. Then food material, any food material, spoon, vessels, etc. We use so many: mobile, pen, bicycle, textbook, table, chair. Lot of materials, lot of objects we used from morning to till night, and they are made from different substances. So in this way, today we are going to learn a new topic, that is substances in a daily use. Okay, चला तर मग आपण नवीन लेसनला सुरुवात करूया. तर आता आपण बघितलं सबस्टन्सेस अँड ऑब्जेक्ट कशाला बनायचं आणि त्याचे एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी बघितले. तर बघा, सबस्टन्सेस
are made from very minute particles, and object made up of substances means object made from substances. So we seen that there are so many objects are present in our home or in our surroundings. So why they are made from different substances? Because the substances has a different properties. According to their properties, the substances are used to make a different objects. तर आपण पाहतोय चेअर जी आहे ही वूड पासून सुद्धा बनवलेली आहे, प्लास्टिक पासून आहे, आयर्न पासून आहे. तर आपला जो पर्पज असेल त्या पर्पज नुसार ज्या मटेरियल मध्ये ज्या सबस्टन्सेस मध्ये त्याची जी क्वालिटी किंवा त्याची जी प्रॉपर्टी असेल, स्ट्रेंथ असेल, त्याच्यानुसार त्याला यूज केलं जातं तो ऑब्जेक्ट बनवण्यासाठी. मग त्याच्यामध्ये अनेक गोष्टी येतात. त्याला विशिष्ट आकार देता आला पाहिजे, त्याच्यामध्ये डिझायर कॅपॅसिटी असली पाहिजे, त्याच्यामध्ये तो परत लो प्राईज असला पाहिजे. अशा अनेक गोष्टीचा वापर करून आपल्याला आवश्यक असणारी वस्तू आपण बनवत असतो. तर आपण बघतो इथे कॉटन हा सबस्टन्स आहे, मेटलमध्ये आयर्न असेल, ॲल्युमिनियम असेल, हे सबस्टन्सेस आहेत. प्लास्टिक आहे हा सबस्टन्स आहे, ग्लास हा सबस्टन्स आहे. याच्यापासून आपल्या उपयोगानुसार आपण अनेक प्रकारचे मटेरियल ऑब्जेक्ट्स तयार करत असतो. फॉर एक्झाम्पल वूडपासून आपण काय तयार करतोय? वूडपासून आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं फर्निचर तयार करत असतो. त्याच्यामध्ये सोफा असेल, चेअर असेल, कपबोर्ड असेल, डायनिंग टेबल असेल, so many things we made from. Similarly, cloths, from the cloths we make different types of cloth articles. For example, handkerchief, sari, bed sheet, trouser and shirts, t-shirts, cloths, then pillow cover, pillow, etc. There different materials we made from cotton. Similarly, iron also used for making a different objects and articles. For example, mostly iron has a hardness property. Because of that, it is used to making a different kinds of tools, different types of heavy machines, vehicles. Similarly, we also use the different utensils from the iron, etc. These are the examples we seen that the iron substance used to make a different objects. So in this way, अशा प्रकारे बाळांनो तुम्ही तुमच्या घरामध्ये एक ऑब्जेक्टची लिस्ट तयार करू शकता आणि कोणकोणत्या प्रकारचे ऑब्जेक्ट्स आपण आपल्या घरामध्ये यूज करतो आणि त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे मटेरियल्स आपण वापरलेले आहेत याची एक लिस्ट तुम्ही ॲक्टिव्हिटी म्हणून तुम्ही तुमच्या घरी करू शकता. तर बघा इथे तुम्हाला समजलंय सबस्टन्स आणि ऑब्जेक्ट्स हे ॲक्च्युली आपण लास्ट इयरमध्ये शिकलेलो आहेत आणि याच्या मागच्या लेसनमध्ये सुद्धा आपण बघितलेले आहे. तर इथे आपल्या एक गोष्ट लक्षात आली, अकॉर्डिंग टू द प्रॉपर्टी ऑफ अ सबस्टन्स वी कॅन सिलेक्ट द सबस्टन्स टू मेक अ पर्टिक्युलर ऑब्जेक्ट्स. ओके. तर बघा बाळांनो इथे आपण अनेक प्रकारच्या सबस्टन्सचा अभ्यास आपण केला. त्याच्यामध्ये आपण पाहिलं कॉटन असेल, त्याच्यानंतर वूड असेल, त्यानंतर प्लास्टिक, ग्लास, एक्सेट्रा. इफ यू क्लिअरली ऑब्झर्व, you think about these substances, there is some difference. What it is? आपण आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सबस्टन्सेसचा वापर करत असतो आणि त्यामध्ये तुम्ही जर ते लिस्ट केल्यानंतर तुम्ही जर त्याचं ऑब्झर्वेशन बरोबर जर केलं तर त्यामध्ये तुमची एक गोष्ट लक्षात येते की some are the substances that we obtain from the nature. For example, wood, cotton, jute, bamboo, etc. These are the substances. Soil also. These are the substances we get from nature and to make different articles, different objects. Instead of that, some are the substances like glass. So the substances that we use in our house, they are classified into
two groups. So let's see. Substances in a daily use, they are divided into two groups. First is natural substances, and second is man-made substances. तर इथे बघा, नॅचरल सबस्टन्सेस कशाला म्हणायचं? नॅचरल सबस्टन्सेस कशाला म्हणायचं? द सबस्टन्सेस दॅट अवेलेबल इन अ नेचर अँड दॅट वी यूज्ड फॉर आवर पर्पजेस, दे आर कॉल्ड नॅचरल सबस्टन्सेस. फॉर एक्झाम्पल, वॉटर, एअर, लेदर, jute, wool, cotton, different types of metals, minerals, etc. are the substances they are available in nature and that we use to fulfill our need. Okay, so they are called natural substances. So natural substances, it may be we get from plants and some are the get from animals. Okay, before that, here I told you some examples. There is a jute, wool, cotton, different types of minerals. So these are the natural substances, again divided into two types. Biotic and abiotic substances. Biotic and abiotic substances. आता इथे abiotic substances and biotic substances कशाला म्हणायचं? The substances that we get from living things, they are called biotic substances. But the substances that we get from nature, but it is we get from non-living things, they are called, they don't have life, they are called abiotic substances. जसं जे मिनरल्स असेल, सॉइल असेल, हे झाले अबायोटिकचे एक्झाम्पल्स. बायोटिक कोणते आले? याच्यामध्ये आपण मिल्क असेल, बार्क ऑफ द ट्रीज असेल, कॉटन असेल, ज्यूट असेल, लेदर असेल, दीज आर द बायोटिक सबस्टन्सेस. बायोटिकमध्ये परत दोन टाइप्स पडतात. कोणते आहे बघा, इथे बायोटिकमध्ये परत दोन टाइप्स पडतात. जे सबस्टन्सेस आपण आपल्या घरामध्ये यूज करतो त्याच्यामध्ये काही सबस्टन्सेस जे आहेत हे आपल्याला प्लांट्स पासून मिळतात आणि काही सबस्टन्सेस जे आपण मिळवतो ॲनिमल्स पासून मिळवतो. जसं प्लांट्स पासून आपल्याला काय मिळते? वूड मिळतं, बार्क ऑफ द ट्रीज मिळते, त्याच्यानंतर त्याचे लीव्ज मिळतात. अशा प्रकारे हे जे सबस्टन्सेस आपण मिळवतो त्याच्यापासून ऑब्जेक्ट्स, आर्टिकल्स तयार करतो आपल्या डेली नीड्स कंप्लीट फुलफिल करण्यासाठी. तर प्लांट्स पासून जे आपण सबस्टन्सेस मिळवतो त्याला प्लांट्स ओरिजिन असे म्हणतात. आणि सिमिलरली ॲनिमल्स पासून आपण जे मिळवतो आपल्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी, ॲनिमल्स पासून आपण काय काय मिळवतोय? ॲनिमल्स पासून आपण त्याच्या स्किन पासून लेदर तयार करतो, त्याच्यापासून आपण मीट, मिल्क, एग्स अशा प्रकारचे फूड मटेरियल आपण त्याच्यापासून मिळवतो. त्याचबरोबर ॲनिमलचे जे बोन्स असतात, बोन्सपासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे आर्टिकल्स तयार करतो. त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल लाख नावाचा एक इन्सेक्ट आहे, त्याच्यापासून आपल्याला लाख मिळते जी आपण सिलिंगसाठी, गव्हर्नमेंट सिलिंगसाठी वापरली जाते. त्याचबरोबर शेलपासून आपण पर्ल्स मिळवतो, व्हॅल्युएबल थिंग्स आहे ही. अशा प्रकारे
ॲनिमल्सपासून आपल्याला ह्या वेगवेगळ्या सबस्टन्सेस आपण मिळवतो आणि त्याच्यापासून आपण आपल्या ऑब्जेक्ट्स तयार करत असतो आपल्या यूजनुसार. तर अशा प्रकारे ॲनिमल्सपासून जे मिळतात त्याला ॲनिमल ओरिजिन असे म्हणतात. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी बघितले सबस्टन्सेस आपल्या डेली यूजमध्ये जे आपण करत असतो त्याच्या दोन ग्रुपमध्ये क्लासिफाय केले जातात, नॅचरल सबस्टन्सेस, मॅनमेड सबस्टन्सेस. नॅचरल सबस्टन्सेसमध्ये आपण बघितलं नॅचरल सबस्टन्सेस म्हणजे काय, द सबस्टन्स दॅट वी गेट फ्रॉम द नेचर और दे आर अवेलेबल इन नेचर, दे आर कॉल्ड नॅचरल सबस्टन्सेस. नॅचरल सबस्टन्सेसचे अगेन दोन टाइप्स पडतात, बायोटिक सबस्टन्सेस अँड अबायोटिक सबस्टन्सेस. बायोटिक सबस्टन्सेस कशाला म्हणायचे, द सबस्टन्सेस दॅट वी गेट फ्रॉम द लिव्हिंग थिंग्स, दे आर कॉल्ड बायोटिक सबस्टन्सेस. अबायोटिक सबस्टन्सेस कशाला म्हणायचे, द सबस्टन्सेस दॅट वी गेट फ्रॉम नॉन लिव्हिंग थिंग्स. ओके, देन बायोटिक सबस्टन्सेस अगेन डिवाइडेड इंटू टू टाइप्स, प्लांट ओरिजिन अँड ॲनिमल ओरिजिन. प्लांट ओरिजिन प्लांट्स पासून आपण जे मिळवतो, ॲनिमल ओरिजिन ॲनिमल्स पासून आपण जे मिळवतो त्याला आपण ॲनिमल ओरिजिन असे म्हणतो. ही टी डायग्राम फार महत्वाची आहे. आता आपण बघू मॅनमेड सबस्टन्सेस. मॅनमेड सबस्टन्सेस, आता मॅनमेड सबस्टन्सेस कशाला म्हणायचं, तर बघा बाळांनो, पूर्वीच्या काळामध्ये आपल्या घरामध्ये ज्या वस्तू वापरल्या जायच्या, जे सबस्टन्सेस ऑब्जेक्ट्स यूज केले जायचे, हे कम्प्लिटली नॅचरल होते आणि ते नॅचरल होते, परंतु त्या वस्तू तयार करणे, त्याचा वापर करणे, याला त्या वस्तू तयार करण्यासाठी लागणारा वेळ, या सर्व गोष्टीमुळे ते खूप एक्सपेन्सिव्ह होऊन गेलेत आत्ताच्या काळामध्ये आणि त्याचे शॉर्टेज सुद्धा क्रिएट होत आहेत. परंतु हळूहळू काय झाले, या मॅनमेड वस्तूच्या या नॅचरल सबस्टन्सेसच्या ऐवजी मॅनमेड सबस्टन्सेस यूज करायला सुरुवात झाली आणि हे जे सबस्टन्सेस आहेत हे मॅनमेड सबस्टन्सेस काय आहेत, नॅचरल सबस्टन्सेसवरती प्रोसेस करून जे तयार केलेले असतात त्याला मॅनमेड म्हणतात. जसं पूर्वीच्या काळामध्ये खादी, कॉटनपासून खादी क्लॉथ यूज केले जायचे, आता काय केलं जातं, या कॉटनचं आणि 50% केमिकल सबस्टन्सेस यूज करून त्याच्यापासून सिंथेटिक फायबर्स तयार केले जातात आणि हे जे तयार केलेले फायबर्स आहेत हे अतिशय स्वस्त, कमी वेळामध्ये जास्त तयार केले जातात. तर त्यामुळे हे स्वस्त होतात आणि त्यामुळे स्वस्त वस्तूच जास्त लोक यूज करतात. तर अशा प्रकारे हळूहळू नॅचरल सबस्टन्सेसवरती प्रोसेस करून जे सबस्टन्सेस तयार केले जातात त्याला मॅनमेड सबस्टन्सेस आपण असे म्हणतो. तर मॅनमेड सबस्टन्सेस हे काय आहे, याचा यूज दिवसेंदिवस जास्त प्रमाणात वाढलेला आहे. गिव्ह रिझनमध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, मॅनमेड सबस्टन्सेस आर यूज ऑन अ लार्ज स्केल नाउडेज. सो व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट, त्याच्यामागचं कारण काय आहे, तर त्याच्यामागचं कारण असं आहे बाळांनो की मॅनमेड सबस्टन्सेसवरती प्रोसेस करून कमी वेळामध्ये जास्त प्रमाणामध्ये लार्ज स्केलमध्ये त्याचं प्रोडक्शन होतं, ते स्वस्त असतात, ते टिकाऊसुद्धा असतात. जसं एक एक्झाम्पल्स मी तुम्हाला सांगतो, पूर्वीच्या काळामध्ये पावसाळ्यामध्ये काय केलं जायचं, पाऊस आला की जे ज्यूटपासून तयार झालेले जे सॅक असतात ते डोक्यामध्ये वापरायची आणि त्याच्यापासून त्या सॅक्सपासून आपण ॲज अ रेनकोट म्हणून त्याचा यूज केला जायचा. परंतु आताच्या काळामध्ये काय झालं आहे, त्याच्याऐवजी आपण काय तयार केलेलं आहे, प्लास्टिक मटेरियलपासून रेनकोट तयार केलेले आहेत, अलग लक्षात, आणि त्या रेनकोटपासून ते वॉटरप्रूफ असतात, लाईट वेटेड असतात आणि स्वस्तसुद्धा असतात, कमी वेळामध्ये जास्त प्रमाणात वापर केले जातात. तर अशा प्रकारे हे जे चीप ऑब्जेक्ट्स असतात त्याचा वापर आपण जास्त प्रमाणात करतो. तर अशा प्रकारे जे सिंथेटिक फायबर्स आहेत हे स्वस्त, टिकाऊ, मजबूत आणि जे वॉटरप्रूफ असतात, वॉटर रेजिस्टन्स असतात, त्यामुळे त्याचा वापर मॅनमेड सबस्टन्सेसचा वापर नाउडेजमध्ये जास्त प्रमाणामध्ये केला जातोय. हे त्याच्यामागचं कारण आहे. समजलं तुम्हाला या ठिकाणी. ही टी डायग्राम तुमची लर्न झाली पाहिजे, तुमच्या डोळ्यामध्ये त्याची प्रिंट तयार झाली पाहिजे, डोळे लावल्याबरोबर तुमच्या डोळ्यासमोर ती दिसली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला डोळे लावल्याबरोबर ते सर्व कन्सेप्ट, सर्व याची डेफिनेशन आणि एक्झाम्पल्स तुमच्या मेमरीमध्ये तुम्हाला पटकन सांगता येतील. आलं लक्षात. या ठिकाणी आज आपण नवीन लेसनला सुरुवात केली, सबस्टन्स इन अ डेली यूज. त्यामध्ये आपण बघितलं की सबस्टन्स कशाला म्हणायचं. Substance are made up of very minute particles and the particles are uniform in it. तर व्हेरी मायन्यूट पार्टिकल आपल्या डोळ्यांनी दिसत नाहीत, ते जेव्हा त्याचं संख्या वाढते तेव्हा ते आपल्या डोळ्यांनी दिसतात आणि त्यानंतर
त्याचं मॅटर तयार होतं. मॅटरमध्ये मॅटर कशाला म्हणतात? द थिंग्स दॅट वी टच, फील अँड सी, दॅट इज कॉल्ड ॲज मॅटर. अँड मॅटर मेड अप ऑफ सबस्टन्स, सबस्टन्स मेड अप ऑफ ऑब्जेक्ट. हे आपण बघितलं. तर ऑब्जेक्टमध्ये आपण आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑब्जेक्ट्स यूज करतोय आणि जे ऑब्जेक्ट्स आपण यूज करतोय ते एकाच मटेरियलपासून किंवा अनेक मटेरियलपासून एकच ऑब्जेक्ट आपण तयार करू शकतो. त्याच्यामागचं कारण काय आहे ते आपण बघितलंय. बिकॉज according to their strength, according to their property, according our purpose, we use a different substance to make a different articles or objects. अलग लक्षात. तर कोणत्या ठिकाणी आपल्याला कोणत्या स्ट्रेंथचा सबस्टन्स यूज करायचा आहे त्याच्यानुसार, त्याच्या व्हॅल्यूनुसार, त्याच्या किमतीनुसार सुद्धा आपण ऑब्जेक्ट तयार करत असतो. जे ऑब्जेक्ट्स आपण आपल्या घरामध्ये यूज करतोय त्याच्यामध्ये आपल्याला दोन टाईप्स पडताना आपण पाहतोय, नॅचरल सबस्टन्सेस अँड मॅनमेड सबस्टन्सेस. नॅचरल सबस्टन्सेस कशाला म्हणायचं? द सबस्टन्सेस दॅट अवेलेबल इन अ नेचर and as it is we use for our purpose, they are called natural substances. Biotic substances and abiotic substances असे नॅचरल सबस्टन्सेसचे दोन प्रकार पडतात. त्याच्यामध्ये बायोटिक सबस्टन्सेस कशाला म्हणायचं हे फर्स्ट लेसनमध्ये आपण बघितलेलं आहे नॅचरल रिसोर्सेसमध्ये. तर बायोटिक और बायोटिकमध्ये फरक काय आहे? द लिव्हिंग थिंगला आपण बायोटिक म्हणतो, बायोटिक कंपोनंट्स म्हणतो, नॉन लिव्हिंग थिंगला अबायोटिक म्हणतो. तर इथे आपण लिव्हिंग थिंग्सपासून जे सबस्टन्सेस मिळवतो त्याला बायोटिक कंपोनंट, बायोटिक सबस्टन्सेस म्हणतात. नॉन लिव्हिंग थिंगपासून जे मिळवतो त्याला अबायोटिक असे म्हणतात. बायोटिकचे परत दोन टाईप्स पडतात. बायोटिकमध्ये साहजिक आहे, बायोटिक लिव्हिंग थिंग्समध्ये दोन टाईप्स आहेत, प्लांट्स अँड ॲनिमल्स. तर प्लांट्सपासून जे सबस्टन्सेस आपण मिळवतो त्याला प्लांट ओरिजिन म्हणतात आणि ॲनिमल्सपासून जे सबस्टन्सेस आपण मिळवतो त्याला ॲनिमल ओरिजिन असे म्हणतात. त्यानंतर मॅनमेड सबस्टन्सेस आपण या ठिकाणी बघितले. मॅनमेड सबस्टन्सेस कशाला म्हणायचं? ॲक्च्युली नॅचरल सबस्टन्सेसवरती प्रोसेस करून मानवाने तयार केलेले जे सबस्टन्स असतात त्याला मॅनमेड सबस्टन्सेस असे म्हणतात. त्याचे एक्झाम्पल्स मी तुम्हाला सांगितले. वूड हे नॅचरल सबस्टन्सेस आहेत, पण वूडपासून आपण टेबल, चेअर, फर्निचर, कपबोर्ड, वेगवेगळ्या प्रकारचे आर्टिकल्स तयार करतो ते मॅनमेड झालेत. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण आज या लेसनमध्ये सबस्टन्सेस इन अ डेली यूजमध्ये हा चार्ट आणि काही कन्सेप्ट आपण बघितले. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. वी विल सी इन अ नेक्स्ट व्हिडिओ विथ अ नेक्स्ट टॉपिक और न्यू टॉपिक.